नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतच्या 9 जागांची पोटनिवडणूक काल दिनांक 28 एप्रिल रोजी संपन्न झाली आणि आज दिनांक 29 एप्रिल रोजी मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये 9 जागांपैकी तब्बल 4 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, तर 5 ठिकाणी राजेगट शिवसेना विजयी झालेले आहेत. या सर्व 9ची 9 जागा शिवसेना राजे गटाकडे होत्या. त्यामध्ये मात्र आता भारतीय जनता पक्षाने 4 जागा जिंकून या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला आहे. प्रामुख्याने वडले येथील एका जागेसाठी निवडणूक संपन्न झाली. यामध्ये राजेगट शिवसेनेचे रणजित मल्हारी सोनवलकर या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय झाले. ही जागा राजेगटाचीच होती. दुसरीकडे बरड येथील जागा जी राजेगट शिवसेनेची होती, त्या ठिकाणीही स्वतःकडे ठेवण्यात राजेगट शिवसेना यशस्वी झालेली आहे. मात्र या ठिकाणी अतिशय तुल्यबळ सामना झाला आणि उषा पोपट खटके या 7 मतांनी विजय झाल्या. अतिशय कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला. उषा पोपट खटके यांना 276 तर विरोधी उमेदवार 269 मतदान मिळालं. अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहायला मिळालं. तर उर्वरित 7 जागांमध्ये विडणी येथील 7 जागा होत्या. यामधील तब्बल 4 जागा या शिवसेनेने जिंकल्या. या जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. यामध्ये यापूर्वी जागा सर्व राजेगट शिवसेनेकडे होत्या. 7 पैकी 4 जागा या भारतीय जनता पक्षाने तर 3 जागा या शिवसेना राजगटाने जिंकल्या. शिवसेना राजगटाने जिंकलेल्या जागांमध्ये कोकरे भरत रघुनाथ, त्याचबरोबर अब्दागिरे दत्तात्रय भिवा, त्याचबरोबर जगताप कैलास कोंडिबा यांचा समावेश आहे. तर भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या जागांमध्ये प्रामुख्याने कोल्हे वैशाली शरद प्रभाग क्रमांक 2, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3, वार्ड क्रमांक 4 मधून कांबळे सुष्मिता सागर या केवळ एका मताधिक्याने विजय झालेले आहेत. 400 मतदान त्यांना मिळालं, तर विरोधी उमेदवाराला 399 मतदान मिळालं. अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. तर जगताप सचिन नाथा आणि गाडे शांताबाई विष्णू असे 4 उमेदवार या ठिकाणी विजय झालेले आहेत. 4 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे विजय झालेले आहेत, तर 3 उमेदवार हे शिवसेना राजे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. अशा प्रकारे विडणी ग्रामपंचायत मध्ये आता 4 सदस्यांनी या ठिकाणी जाहीररित्या मात केलेली आहे शिवसेनेच्या उमेदवारावरती आणि प्रवेश मिळवलेला आहे. एकंदरीतच 9 जागांची निवडणूक काल संपन्न झाली होती. आज मतमोजणी संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी हे सर्व 9 पैकी 4 सदस्य विजयी झाले. 9 पैकी 5 सदस्य हे राजगटाचे आणि 4 सदस्य हे शिवसेनेचे विजय झालेले आहेत. अशा प्रकारे आजचा हा निकाल जाहीर झालेला असून या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर मात्र आता राजे गटाकडून या 4 जागा भारतीय जनता पक्षाने खेचण्यात यश मिळवलेले आहे. फलटण तालुक्यात आता 2ही गट प्रबळ झाले असून तुल्यबळ लढती आता दोन्ही गटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आगामी काळातही आता भाजप आणि राजेगट शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आगामी निवडणुका ज्या 102 ग्रामपंचायत मध्ये काय परिस्थिती होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.